मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर आता आपण चाललोय गांधीनगरला। बघा इथं माल घेतलाय, पहिल्यांदा माल देणार आहे मी आणि त्यानंतर जाणार आहे ऑर्डर घ्यायला सगळ्या दुकानदारांची। तर पावसाचं वातावरण आहे बाहेर, तुम्हाला जरा दाखवतो मी। हे बघा कसं झालंय वातावरण, ढग आल्यात तरी पण चाललोय आता आपण। तर बघूया, पावसाला मध्येच तर पचका होऊ शकतो आपला, त्यामुळे जरा लवकरच बाहेर पडायचं आपल्याला। चल लवकर। तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे KMTतनं, म्हणजे बस आहे आपली इथं कोल्हापूरची, तर त्यातनं जाणार आहे। तर बघा आता मिळते काय बस, चढती का चढती, लय चढती, लय हाय चढती, लय हाय चढती। जरा हे होती रे, ऑर्डर नसते याच्यातली काय नाही, हे असं आपली बॉडी फील एवढं। 2000 years later. काय एवढ्या वेळ झालं थांबले, तर बस अजून काय आलेलं नाही KMT। आता अजून किती वेळ थांबा लागते काय माहीत। आता 12 वाजले, तेवढ्या वेळानं तिथे गेल्यावर माणसं दुकानं बंद करून जेवायला जातील आणि एनर्जी पण सगळी संपता येते उभा राहून राहून। वडाप किती भरले बघा, एवढं भरल्या वडाप कसं जाणार सांगा की माणूस, ही पिशवी घेऊन कसं जाणार सांगा की वडापमधनं। तिकडे बघा किती माणसं थांबतात, तपावू शकते होय। वळवडे आहे 2 वाजता आणि आपण येऊन थांबलो इथं, अजून 1 पण वाजलेला नाही। काय करायचं आता? तर आता मित्रांनो, आम्ही आहे गंगावेशमध्ये आणि आता आम्हाला गांधीनगरला जायला इथं 2 वाजता गाडी, तर पुढे जायला लागणार बहुतेक। वडापूड काय पाहिजे बघा, आता आम्ही गंगावेशात आहे, गांधीनगरचं वडापूड काय पुढं तिथं आणि माहिती का नाही काय नाही। तर आता पावसाचं पण वातावरण झालं, पाऊस मगाशी पडत होता, परत चालू होईल बघा। तर बसलो आत्ता मित्रांनो आपण वडापुढे, 1-2-4 तासानंतर फायनली। Meanwhile, माल तर दिला फायनली दुकानात, माल वगैरे दिलेला आहे। आता आपलं काय काम आहे, फक्त ऑर्डर घ्यायची, कारण मेन काम आपलं तेच होतं, माल द्यायचा होता। तर माल तर तिथं मागं दुकानात दिला आपण, आता फक्त ऑर्डर घ्यायची आणि मग जायचं घरी। पाऊस पण येऊ शकते, त्यामुळं पावसाचं काय सांगू शकत नाही, पावसाचं वातावरण आहे त्यामुळे कधी पण पाऊस होते दुपारचा वगैरे, त्यामुळे लवकरच जरा निघायला लागणार आपल्याला इथलं काम वगैरे आवरून। तर मित्रांनो, आम्ही माझ्याजवळ फिरायला लावली, आता ऑर्डर आपल्या घ्यायचं चालू आहे। तर आता आम्हाला घसा सुटल्यामुळे काहीतरी पहिल्यांदा प्यायचं आहे थंडगार, तर बघूया कुठं काय मिळते काय, एकदम गार करायला पाहिजे जरासं घसा, नाहीतर एनर्जी गेली सगळी आपली। तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय परत एकदा गांधीनगरला बाहेर, तर आता 1-2 दुकानदार राहिलेत फक्त, तिथं जाणार आहे आणि त्यानंतर डायरेक्ट घरी सुटणार आहे, कारण पावसाचं वातावरण व्हायला लागले बाहेर। आलो आहे मित्रांनो इथं तावडे हॉटेलला, वडापण आत्ताच उतरलो आहे बघा। आता कुठं जायचं आपल्याला, आता 1-2 दुकानं आहेत अजून, ती करूया आणि डायरेक्ट घरी जाऊया। तर इथे एक दुकान आहे बघा, इथं दुकानात चाललो आता वडा। तर मित्रांनो, आता आपलं सगळं कामकाज झालेलं आहे, ऑर्डर वगैरे बघून झाल्यात आणि आता आम्ही चाललो आहे घरी। तर सध्या आपण आहे तावडे हॉटेलला, तर इथं आता KMT येते का बघूया, नाहीतर मग डायरेक्ट जायला लागणार आपल्याला वडापनं, कारण KMTला वाट बघत लई वेळ थांबायला लागते आणि तेवढा आता एनर्जी नाही आपल्या अंगात। एनर्जीसाठी आपण हे घेतले बघा, झुक के रहना पड़ेगा मेरे आगे, क्योंकि मैं अपने में खुद हीरो हूँ। ट्रॅफिक बघा कसं लागलं, ट्रॅफिक बघा नुसतं ट्रॅफिक, म्हणजे विषय काय आला माहिती आहे काय, तिथं एकतर पावसामुळं लोक थांबल्यात ब्रिजच्या खाली, तो पूल आहे तावडे हॉटेलला इथं, आणि तिथं त्यामुळं लोक थांबल्यामुळं पाऊस आल्यामुळं ट्रॅफिक झाले आणि इकडं सगळं मागंपर्यंत गाड्या सगळ्या थांबल्या, त्यामुळे KMTला पण वेळच लागेल मला। तू समझा? हाँ नहीं, तू समझा नहीं। आता
यस सर पोचलेलो आहे आपण वर KMT गेले खाली आहे यस सर सुबह का बिल्ला घर को लोटा जोरात चालू आहे पाऊस मिळाली होय तर थांबायला तासभर. Meanwhile. तर मित्रांनो आज आहे नमोचा बड्डे आपल्या आणि त्यासाठी त्याला आज बड्डे गिफ्ट म्हणून सायकल आणल्या. तर तुम्हाला दाखवतो मी कशी आहे ती सायकल. सायकल कुठं आहे हे बघा ही आहे नमोची नवीन सायकल. नमो हॅपी बड्डे. हां मिळालं ना बड्डेचं गिफ्ट. होय फोमचे बदलले आणि हवेचे घातले. अवघड काय आहे तेव्हा. पंक्चर वगैरे झाल्यावर अवघड आहे. पंक्चर झाल्यावर परत जायला लागणार काढायला सारखं. होय आता तिची नमो सायकल रेस करायची तुम्ही दोघांनी. अरे वा अरे नमो पहिला पूजू देत की. पूजायच्या अगोदर नमोनं फिरवायला चालू केलेली आहे सायकल. Later that same evening. तर गाईज आत्ता आहे आपल्या नमोचा बड्डे आणि इथं बघा ही मुलं आलेली आहे छोटी छोटी बड्डे करायला. तर ही बघा नमोची नवीन सायकल आणि नमो बघा नमो तिथं आहे बड्डे बॉय बघा कसा आहे. तर बघा इथं बड्डे बॉय आवरायला लागला अजून. इथं बघा ही छोटी छोटी मुलं आल्यात बड्डे करायला. तरी पण बड्डे बॉय अजून आवरायलाच लागला आहे. त्याच्या आई ते आवरून द्यायला लागल्या. भैया आणि ओम इथं गाणी लावायला लागल्यात. काका बघायला लागला आहे. आई इकडून बघायला लागल्या आणि मी इथनं व्हिडिओ काढायला लागले मित्रांनो. काही हा कापा. बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी हॅपी बर्थडे नमो. वा 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 छान छान. नमो बास तिथे बास. अरे 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 सांगा जरा तुमच्या मित्रमैत्रिणींना. 15 minutes later. तर आज बड्डे का बड्डे आहेत. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय मित्राचा आमच्या एका बड्डे करायला. तर आत्ता छोट्या भावाचा बड्डे केला आणि त्यानंतर ते पण आमच्या लक्षात होतं सकाळी की मित्राचा पण बड्डे करायचा आहे. तर त्यासाठी इथंच राहतोय तो जवळच. त्यासाठी आता आम्ही तिकडे चाललोय. आता केक घेणार आणि मग जाणार. तर अजून जेवलेलो पण नाही. आता जीवया पहिल्यांदा ते बड्डे करूया मग घरी जाऊन जीवया आणि झोपून टाकूया. कारण दिवसभरात लई कंटाळा आलाय. तरी पण भाई का बड्डे आहे तो जाना पडेगा यार. थंडी आहे का इथं पाऊस पडला आहे त्यामुळं. थंड आहे टाका की व्हिडिओ तयार करून ठेवूया आपण. Happy birthday dear Don Tanmay. Happy birthday Don and Don. एक इकडे काढूया. ए नको रे जातो रे मर्दा. बास की एवढा संपवला. आत्ता कुठं राहिला कितवा केक रे हो. चौथा का पाचवा.
सगळं करू मित्रांनो, आता आलो फायनली घरी. आता जेवणार जरा भूक पण लय लागली. भूक नाही तशी, म्हणजे केक बी खाल्लेला. 3 केक कापल्यात. तीन केक कापल्यात. 3 कापल्यात. त्यामुळे भूकच गेली सगळी. कपडे बदलले, आता काही नका बदलल्यात, मी पण बदलणार, जेवणार आणि झोपणार. तर हे आपण डेली ब्लॉगिंगचं जे आहे ते चॅलेंज घेतलेलं आहे. तर व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजच्या रोज आपले व्हिडिओ बघत जावा. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर डू सबस्क्राईब.